कसं आहे माहिती आहे का, बिग बॉस मराठीचं 5वं सीझन सुरू झालं आहे आणि या 5व्या सीझनमध्ये 16 मराठी कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे, रियालिटी शोमध्ये काम करणारे, व्हिडिओ क्रिएटर, नाहीतर मग रील स्टार, सोशल मीडिया स्टार, या सगळ्या कलाकारांपैकी 16 कलाकार अशा पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये पोहोचले. आणि या 5व्या सीझनमध्ये 16 कलाकारांपैकी एक कलाकार हा घराबाहेर गेलेला आहे, तर 15 कलाकार या घरामध्ये थांबलेले आहेत. 5वं सीझन चालू आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये एक कलाकार हा नॉमिनेट होऊन बाहेरसुद्धा जाणार आहे. पण मात्र आता बऱ्याच जणांना वाटतं की हे बिग बॉस शो नेमका आहे तरी काय, हे कशा पद्धतीनं खेळतात आणि याच्यामध्ये जाऊन काय फायदा होतो, काय नुकसान होतं आणि नेमकं या घरामध्ये गेल्यानंतर मानधन किती मिळतं, म्हणजे त्या घरामध्ये राहण्यासाठी सुद्धा पैसे मिळतात, त्यांना नेमके किती पैसे मिळतात हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. कारण की काही जणांना नोकरी रिकाम्या चौकशा करायची गरज असते. कोण कुठं कामाधंद्याला नोकरीला असला की लोक सगळ्यात पहिले म्हणतात तुझी पगार किती आणि महिन्याला किती कमवतो, म्हणजे दुसऱ्याचे पगार विचारण्यात, कोण किती कमवतो याच्यामध्ये हे ऐकण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट असतो. मग त्याच पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये जे कलाकार सध्या काम करत आहेत, बिग बॉसचा शो खेळत आहेत, यांना नेमका किती पगार मिळतो, किती मानधन मिळतं याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. म्हणूनच आपण काही स्पर्धकांची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. 16 कलाकारांपैकी आपण सगळ्यांचीच माहिती आणलेली आहे, पण मात्र आपण त्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. कारण की जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना किती मानधन मिळतं हे आपण सविस्तरपणे सांगणार आहोत. पण मात्र या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये सध्या चर्चेत असणारे जे नावं आहेत त्यांचं मानधन आपण सांगणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे घनश्याम दरवडे याचं, म्हणजे छोटा पुढारी याचं. छोटा पुढारी हा त्याच्या बोलण्यातून, रोकटोक भाषणातून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून, नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामधून समोर आला आणि 2019ला एका भाषणादरम्यान त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं तो बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचला आणि या बिग बॉसच्या घरामध्ये आता तो काम करत आहे. आत्तापर्यंत त्यांनी उत्कृष्टपणे खेळत आहे आणि त्याला या ठिकाणी 50,000 रुपयाचं मानधन आठवड्याला मिळतं. छोटा पुढारी याला, छोटा पुढारीला 50,000 रुपयाचं मानधन आठवड्याला मिळतं अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. या ठिकाणी दुसरं नाव आहे ते म्हणजे धनंजय पवार यांचं. धनंजय पवार हे सुद्धा व्हिडिओ क्रिएटर आहेत. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. लाखो त्यांचे फॉलोअर्स आहेत, अनेक त्यांचे चाहते आहेत आणि ते सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांना या बिग बॉसच्या घरामध्ये 60,000 रुपये मानधन हे एका आठवड्याला मिळतं. पहिला आठवडा झालेला आहे तर दुसऱ्या आठवड्याकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आता यांची नावं चर्चेत आहेत, पण मात्र सगळ्यात जास्त चर्चेत असणारं नाव ते म्हणजे गोलीगत धोका, बुक्की टेंगुळ, सूरज चव्हाण याचं. सूरज चव्हाण हा सुद्धा बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये पोहोचलेला आहे, पण मात्र त्याला नेमकं मानधन किती मिळतंय बिग बॉसच्या घरामध्ये याची सुद्धा उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. तर सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामध्ये 25,000 रुपयाचं मानधन आठवड्याला मिळतंय आणि तो या ठिकाणी अगदी उत्कृष्टपणे खेळत आहे. जनता त्याला मोठ्या प्रमाणात वोटसुद्धा करत आहे. म्हणजे हे काही जे मानधन आहे ते मानधन जे बाहेर व्यक्ती कमवत असतो त्या मानधनाच्या अवलंबून एवढं मानधन या ठिकाणी दिलं जातं असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे. मग सूरज चव्हाण हा अतिशय साधारण परिस्थितीतून, साधारण गावातून एका आलेला आहे आणि त्याचं त्या ठिकाणी उत्पन्न कशा पद्धतीचं आहे, काय आहे, मग त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर त्याला हे उत्पन्न दिलं गेलं आहे का. 25,000 रुपये ही रक्कमसुद्धा काही थोडी थिडकी नाही. आठवड्याला त्याला 25,000 रुपयाचं मानधन बिग बॉसकडून मिळतंय असं मीडिया रिपोर्टनं सांगितलेलं आहे आणि त्यानुसारच आपण तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. आता 15 सदस्यांपैकी बिग बॉसच्या या 3 सदस्याबद्दल तुम्हाला जी काही माहिती दिली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.